श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला जे काही आशीर्वाद हवे आहेत ते मागण्यासाठी तू जी काही प्रार्थना मनोभावे करत आहेस ती मी ऐकत आहे. तुझ्या जीवनातील कठीण काळ उद्यापर्यंत संपून जाईल. आज रात्रीतून तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात, अगदी झोपताना तुम्ही जी काही प्रार्थना करता तीही मी ऐकत आहे. तुमच्या मनातील ताणतणाव कमी होण्यासाठी माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आला आहे. या संदेशाला इतर संदेशासारखे टाळून पुढे जाऊ नका. जर तुम्ही एकाग्र चित्ताने, एकाग्र मनाने काहीही करून हा संदेश ऐकलात तर तुमच्या जीवनात ते सुखद परिवर्तन, ते अनुभव तुम्ही लवकरच पाहाल. तुम्हाला ज्या गोष्टी आजपर्यंत प्राप्त नाहीत तेही प्राप्त होण्याचा तो शुभ काळ लवकरच जवळ येत आहे. तुमच्या जीवनात देव असा योगायोग तयार करत आहे ज्यामुळे तुमचे ते दुरावलेले नातेही तुमच्या जवळ येईल. तुम्हाला अधिक प्रेमासहित, आनंदासहित ते नाते प्राप्त होतील. काही कारणांमुळे तुमच्यापासून दूर गेलेले व्यक्तीही आता तुमच्या जवळ येतील. काही मैत्रीचे संबंध मागील काळात काही कारणांमुळे तुमच्यापासून दूर गेले होते, तो दुरावाही आता नाहीसा होऊन ते मित्र पुन्हा तुमच्या जवळ येतील. तुमच्या आशा, अपेक्षा पूर्ण होताना तुम्ही अनुभव कराल. तुम्ही जी काही इच्छा देवाकडे मनोभावे मागाल ती पूर्ण होईल. देव प्रभू तुमच्यावर प्रसन्न आहेत. तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळेल. या रात्रीतून तुमच्यासाठी देवांचे येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक आहेत. तेव्हा या संदेशाला न वगळता संपूर्ण ऐकून घ्या. जेव्हा उद्या सकाळी तुम्ही उठाल तेव्हा देवाची कृपा तुमच्यावर होऊन तुमची संकटे दूर झालेली असतील. तुमचे क्लेश आणि तुमचे कंटाळवाणे जीवनही आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या जीवनात देवाकडून ओतल्या जातील आणि देव तुमच्या घरी भरभराट करतील. यावर विश्वास ठेवा. काहीही करून या संदेशाला संपूर्ण ऐकून घ्या. तुम्ही जो पवित्र वेळ या संदेशाला देत आहात हा कुठेही वाया जाणार नाही. देव तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करोत. स्वामी माऊलीची निरंतर कृपा तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर राहो. तुमच्या मुलाबाळांना त्या प्रगतीच्या दिशा मिळवत जे स्वामी तुम्हाला देऊ इच्छितात. स्वामी तुमच्या घरी धनाची बरकत देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. गरज नाही लागत कुणाची स्वामी सोबत असताना. मार्गही सापडू लागतात स्वामी सोबत असताना. भीती नाही वाटत कुणाची स्वामी सोबत असताना. मनाला हर्ष येतो स्वामी सोबत असताना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही स्वामींचे आणि दत्तगुरूंचे भक्त असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून पुढे जा आणि तुमच्या प्रियजनांनाही या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. या संदेशात देवांनी तुमच्यासाठी काही संकेत पाठवले आहेत. जे तुम्ही मनोभावे स्वीकार केलेत तर तुम्ही तेही आशीर्वाद प्राप्त कराल. स्वामींची दिव्य पवित्र ज्योत निरंतर या ब्रह्मांडात विराजित आहे. ती दिव्य शक्ती तुम्हाला सतत मदत करायला तयार आहे. तुम्ही नामस्मरण करून, देवाचे ध्यान चिंतन करून जेव्हा देवाला आपल्याकडे बोलावू इच्छिता, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, तेव्हा देवही तुम्ही जर 2 पावले पुढे उचललीत तर देव तुमच्या दिशेने 100 पावले उचलतात. तेव्हा विश्वासाने पुढे जा. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही ज्या कार्यांसाठी, ज्या खूप काही त्रासांसाठी देवाची प्रार्थना करत आहात ते जरी आज तुम्हाला झालेले दिसत नसेल, पण देवाचे कार्य पडद्याआड सतत
तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे. देव तुमच्यापर्यंत तेच देऊ इच्छितात जे तुमच्या पुढील जीवनासाठी तुम्हाला उपयोगी आहे, तुम्हाला आनंदी करणारे आहे. देव तात्पुरता विचार न करता तुमच्या संपूर्ण जीवनाचा आणि तुमच्या सर्व काही प्रगतीचा विचार करून तुमच्याकडे जे काही आशीर्वाद पाठवतात त्यात तुमचेच भरभराट कल्याण आशीर्वाद दडलेले असतात. तेव्हा जर आज काही कारणांमुळे तुम्ही ते प्राप्त केलेले नसेल, जी तुमची इच्छा आहे, अपेक्षा आहे, तुमची देवाकडे मागणी आहे, तर तुमच्या मनातला धीर खचू देऊ नका, संयम ढळू देऊ नका. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण देवाला एक क्षणही एक पळही लागत नाही तुमच्या इच्छा पूर्ण करण्याला. पण तुमची वेळ येऊ द्या. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझी वेळ येईल तेवपर्यंत तू नामस्मरण कर, कारण मी तुला कधीही अंधारात राहू देणार नाही. माझ्या दिव्य प्रकाशाने माझा प्रत्येक बाळ प्रकाशमान होणार आहे. त्याच्या कार्यात तो प्रकाश दिसून येणार आहे. त्याच्या आयुष्यात तो लखलखाट दिसून येणार आहे. तेव्हा काळजीमुक्त राहा. तुमच्या जीवनातील तो अंधकार कायमचा नाहीसा होईल. त्या नकारात्मक ऊर्जांना आपल्या मनात प्रवेश मिळवू देऊ नका, कारण ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात ती नकारात्मकता निर्माण करून तुम्हाला मागे ठेवू इच्छिते. तुमचे कार्य सिद्ध होऊ देत नाही, तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही, तुमचे विचार चांगले होऊ देत नाही, तुम्हाला कुणाची मदत करू देत नाही. म्हणूनच त्या नकारात्मक ऊर्जेला, त्या शक्तीला, त्या वाईट शक्तीला निरंतर स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रत्येक प्रयत्न तुम्ही करावा, अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. माझ्या प्रिय बाळा, आज तू हा संदेश ऐकत आहे. तुझ्या घरी सुख संपन्नता लवकरच प्राप्त होईल, कारण तुझ्या जीवनातून तो अंधकार मी दूर करत आहे. तुझे जे काही प्रश्न आहेत ते लवकरच मार्गी लागणार आहेत. जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर होय स्वामी, माझा विश्वास आहे असे टाईप कर. देव म्हणतात, बाळा, तुला तुझ्या याच जीवनाचे सार्थक करायचे आहे. तुला माझे भक्त होऊन राहायचे आहे. माझ्या प्रेमात, माझ्या आशीर्वादात राहायचे आहे. तर प्रत्येक ठिकाणी माझे नामस्मरण करून पुढे जा, कारण तुला प्रत्येक ठिकाणी यशाची प्राप्ती होईल. जो कोणी हा अद्भुत संदेश ऐकत आहे, स्वामींच्या प्रेमात आहे, स्वामींच्या नामात आहे, स्वामींच्या ध्यानात आहे, तो प्रिय भक्त हा स्वामींचा निरंतर प्रिय भक्तच राहील आणि त्याला स्वामींची ऊर्जा निरंतर प्राप्त होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमच्यासाठी अनेक द्वारे उघडोत, जिथून तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य, आनंदाची प्राप्ती हो. तुमच्या घरी भरभराट हो, सुख संपन्नता येवो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.